ध्येय एज्युकेशन फाउंडेशन्स ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। चल आता आपण बघूया। आज आपण बुद्धिमत्ता हा विषय बघणार आहोत आणि बुद्धिमत्तेमधील घन आणि घड्याळ हे दोन टॉपिक आज आपण बघणार आहोत। घन म्हटल्यावरच तुम्हाला कळालं असेल घन म्हणजे काय। तर घन म्हणजे आपल्याला एखाद्या हा बघा, हा म्हणजे असा घन असतो। बघा, एक घन असतो अशा प्रकारचा ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात। तुम्हाला दाखवते। हा बघा, हा एक घन आहे तर त्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात। ह्या बाजूची लांबी, ह्या बाजूची लांबी, ह्या बाजूची लांबी, ह्याची सगळ्या बाजूनी सारखच असणार, त्याला आपण घन म्हणतो। बघा आता ही एक बाजू झाली, समजतंय का। ही आपल्याला आपल्या समोरून दिसते, ही एक बाजू झाली। आणखी बघा, थांबा तुम्हाला दाखवते। आणखी ही एक बाजू झाली। परत बघा, ही वरची एक बाजू झाली। समजतंय का। ह्या तीन बाजू आपल्याला दिसतायत आणि तीन बाजू ह्याच्या विरुद्ध एक, ह्या तिघांच्या विरुद्ध दुसऱ्या तीन बाजू, तिघांच्या विरुद्ध काय असतात, दुसऱ्या तीन बाजू। घन म्हणजे एक त्रिमितीय आकार ज्याला 6 चौरसाकृती पृष्ठभाग असतात। या आकाराला लांबी, रुंदी, उंची असते आणि या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात। घनाचे हे काही वैशिष्ट्य आहेत। बघा, तुम्हाला कळतंय का। हा घन आहे आणि ह्या घनाच्या ह्या प्रत्येक बाजूच्या विरुद्ध एक बाजू आहे। ह्या प्रत्येक बाजूच्या विरुद्ध एक बाजू आहे। बघा, ह्याच्या विरुद्ध ह्याच्या पलीकडची बाजू असणार, याच्या विरुद्ध ह्याच्या बाजूची बाजू ह्याच्या विरुद्ध असणार आणि खालची बाजू ही सगळ्यात वरती आहे तर याच्या विरुद्ध खालची बाजू असणार आणि ह्याच्या विरुद्ध याच्या बाजूची असणार आणि ह्याच्या विरुद्ध ह्याच्या बाजूची असणार। समजतंय का। हा एक घन आहे। तर घनाचे मुख्य गुणधर्म बघूया आपण आज। घनाला किती गुणधर्म, घनाला किती पृष्ठभाग असतात। बघा, घनाला एकूण 6 पृष्ठभागात असतात जे सर्व चौरसाकृती असतात। घनाला काय 6 पृष्ठभाग असतात। बघा, 1 2 3, ह्याच्या खालचा एक 4, ह्याच्या बाजूचा एक 5 आणि ह्याच्या बाजूचा एक 6। समजतंय का। 6 पृष्ठभागात असतात आणि ते सगळे सारखेच असतात। 6 पृष्ठभाग असतात, 3 तर आपल्याला दिसतात, पण 3 दिसतील का, ते मागच्या बाजूला आहेत, 3 दिसणार नाहीत। तर आता आपल्याला बघायचं आहे 6 पृष्ठभाग असतात। 6 पृष्ठभाग तर समजला तुम्हाला। परत घनाला 12 कडा असतात। घनाला 12 कडा असतात। किती कडा असतात। कडा म्हणजे बघा, हा एक कडा, कडा म्हणजे त्याचे बाजू। हे किती झाले, 4 5 6 7 8 9
हे 9 तर आपल्याला दिसतायतच, पण इथे काढताना इथे दिसतंय का नाही बघा, हे बघा. किती आहेत? 12 कडा असतात. हे बघा, मी आता वेगळ्या स्केच पेननी करते, वेगळ्या पेनाने करते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. समजले का? 12 कडा म्हणजे काय? कडे, ह्याचे कडेचे, हे जे कडेचे आहेत ना, ह्याला म्हणतात 12 कडा. किती कडा असतात? 12 कडा असतात. आपण नाव देऊया एकाला. 1 2 3 4 5 6 हे 7 हा 8 9 10 11 आणि हा 12 आहे. हा बघा, समजलं का तुम्हाला? 12 कडा असतात. घनाला 8 शिरोबिंदू असतात. काय असतात? शिरोबिंदू म्हणजे काय? शिरोबिंदू म्हणजे हा येऊन मिळतो इथं, हा एक शिरोबिंदू, हा एक शिरोबिंदू, हा एक, असे किती शिरोबिंदू असतात? 8 शिरोबिंदू असतात. किती शिरोबिंदू असतात? 8. दिसले का? 8 1 2 3 4 5 6 7 8 8 शिरोबिंदू असतात. समजलं का? सर्व बाजू समान असतात. काय असतात? सर्व बाजू समान असतात. म्हणजे ही 6 सेमी असेल किंवा 8 सेमी असेल, कोणती असू दिलेली, 6 सेमी असेल तर ह्याच्या सगळ्या, ही पण 6 असणार, ही पण 6, ही पण 6, ही पण 6 आणि ही पण 6, सगळे 6 6 6च. सगळे काय असणार? 6च असणार. हे घनाचे गुणधर्म आहेत. 1 6 1 8. आपण चौकोनाच्या सुद्धा 4 बाजू सारख्याच असतात. तसे आयताचे 2 बाजू सारख्या असतात आणि दोन्ही समोरासमोरील बाजू सारख्या असतात आणि 2 एक लहान मोठ्या असतात. म्हणजे ह्या 2 सारखे येतील आणि ह्या 2 समोरासमोरील सारख्या येतात. हा चौकोन झाला, हा आयत झाला, तर ह्याच्या बघा, ही बाजू आणि ही बाजू सारख्या येतात आणि ही बाजू आणि ही बाजू सारख्या येतात. म्हणजे एकामेकांसमोरील सारख्या येतात, पण ज्या बाजूच्या लहान मोठ्या असू शकतात. ही मोठी आहे, ही छोटी आहे त्याच्यापेक्षा. पण घनाचं तसं नाही. घनाच्या सगळ्या बाजू समान असतात. तुम्हाला एक माप दिलेला असेल, एकाची किती सेंटीमीटरचाही दिलेला असेल, तर त्याच्यावरून समजून जायचं, दुसऱ्याची काही आपल्याला गरज नाही, दुसऱ्या मापांची काही गरज नाही. नाहीतर एखाद्या वेळेला असं सुद्धा शकतात. आता हा जेव्हा घन असतो तेव्हा त्याची लांबी रुंदी एकच बाजू दिलेली असते, तेव्हा समजायचं त्याची सगळ्या बाजू सारख्याच असतात, त्याच्या सगळ्या बाजू सारख्याच असणार. प्रत्येक पृष्ठभाग चौरस असतो. प्रत्येक पृष्ठभाग चौरस असतो. हा पण चौकोन आहे, हा पण चौकोन आहे, हा पण चौकोन आहे. सगळे चौकोन असतात. समजलं का? त्यामुळे त्यांचे सर्व पृष्ठभागांचे क्षेत्रफळ देखील समान असते. घनाचं समजलं का तुम्हाला? आता आपण घड्याळावरच बघू. चला, मराठीत घड्याळ म्हणजे इंग्रजीमध्ये क्लॉक किंवा वॉच असे एक उपकरण आहे जे वेळ मोजण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी वापरतात. वेळ मोजण्यासाठी ह्याच्यामध्ये बघा किती वाजले, 10 वाजून 10 मिनिटं झालेत. किती झाले? 10 वाजून 10 मिनिटं. घड्याळ म्हणजे वेळ दर्शवणारे उपकरण. घड्याळ म्हणजे काय? वेळ दर्शवणारे उपकरण होय. उपयोग, आता ह्याचा उपयोग काय? ह्याचा उपयोग तर सगळ्यांना माहितीच असेल. दैनंदिन जीवनात वेळ पाहण्यासाठी. आपल्याला वेळेशिवाय काय करता येईल का? जर आपल्याला वेळच माहित नसेल किती वाजलेत, तर हे माहिती होईल का? नाही माहिती होणार. त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून वेळ महत्वाची आहे. बघा प्रकार, घड्याळे बघा विविध प्रकारची असू शकतात, जसे की भिंतीवरचे घड्याळ, मनगटी घड्याळ, डिजिटल घड्याळ. भाषिक उपयोग,
घड्याळ हा शब्द मराठी भाषेत अनेक ठिकाणी वापरला जातो, जसं की माझ्या हातात घड्याळ आहे किंवा ऑफिसमध्ये घड्याळ वाजले. ऑफिसमध्ये घड्याळाचा टाइम झाल्यावर वाजणारे देखील घड्याळ असतात, माहितीये ना. बघा आता प्रश्न उत्तर बघा. हे घनावरचे प्रश्न आहेत. काय घनावरचे प्रश्न आहेत, दिसतात का तुम्हाला? दिसतात. घनावरचे प्रश्न आहेत बघा. एका घनाचे घनफळ 64 सेमी आहे. घनफळ एका घनाचे घनफळ 64 सेमी घन सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी किती? एका घनाचे घनफळ किती आहे? हा घन आहे. ह्याचे घनफळ म्हणजे काय? हे सगळं मिळून घनफळ त्याचे 64 सेमी आहे. तर त्याच्या आपल्या एका बाजूची लांबी काढायला सांगितली. एक बाजू कोणतीही एक काढली काय आणि सगळ्यांची काढली का? एकाची काढली का सगळ्यांची निघालीच आपोआपच. त्याच्यामुळे घनाच्या प्रश्नावर नीट लक्ष द्यायचंय. बघा एक बाजू काढायला सांगितले, फक्त एक बाजू निघाली काय आणि सगळ्या निघाल्या काय? एक आपल्या घनाच्या आपण आता गुणधर्म बघितलेत मागाशी, घनाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. त्याच्यामुळे घनाचे घनफळ 64 घन सेमी असेल तर त्याच्या बाजूंची लांबी किती? आता घनाचे घनफळाचं सूत्र काय आहे? हे बघा घनाचे घनफळ काय आहे तुम्हाला दाखवते. बघा घनाचे घनफळ काय आहे? बाजू गुणिले बाजू. किती वेळा बाजू? 1 2 3. किती वेळा बाजू? 3 वेळा. म्हणजे आपण असं देखील लिहू शकतो. बघा बाजूचा घन म्हणजे 3 वेळा बाजू. काय? बाजूचा घन 3 वेळा बाजू. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये? त्याचे घनफळ दिलेलं आहे. हे बघा हे घनफळ दिलेलं आहे 64 आणि बाजूचा घन. समजलं का? घनफळ दिलेलं आहे 64. मग अशी कोणती संख्या आहे किती संख्येचा 3दा गुणाकार केल्यावर 64 येईल? अशी कोणती संख्या आहे की त्याचा 3दा गुणाकार केल्यावर बघा एकच तर एकच येणार. 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 गुणिले 3 गुणिले 3, 4 गुणिले 4 गुणिले 4. बघा आता अशी कोणती संख्या आहे की त्याचा 3दा गुणाकार केल्यावर 64 येईल? बघा 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 4 चोक 16, 16 चोक 64. मिळाली का संख्या आपल्याला? 3दा बाजू. आता तुम्हाला मी करून दाखवलं. बाजूचा घन म्हणजे त्याचा 3दा गुणाकार. मग अशी संख्या आपल्याला शोधायची आहे की त्याचा गुणाकार केल्यावर 64 आला पाहिजे. 3दा गुणाकार केल्यावर 64 आला पाहिजे. तर अशी संख्या आपल्याला कोणती भेटली? 4. कोणती भेटली? मग दोघांचंही घनमूळ काढून घ्यायचं. आता ह्याची एकदाच घेतली, ह्याची बाजू आहे ना ती एकदाच घेतली 4. ही बाजू आहे ना ती बाजू एकदाच घेतली, त्याचं घनमूळ काढून टाकलं. हे घन काढून टाकलं आणि ह्याचा पण घन काढून टाकला. मग
समजलं का? कळलं नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, व्हिडिओ परत बघायचा. मी एवढ्या हळूहळू सांगते म्हणजे नक्कीच समजलं असेल. तर बघा आता 4 बरोबर बाजू. समजलं हे 4 कसं आलं उत्तर? उत्तर आलंय 4 पण समजत नाही कसं आलं. आता समजलं का? चला आता स्क्रीनशॉट काढून घ्या ज्याला पाहिजे त्यांनी. पुढचा प्रश्न बघूया. बघा, जर एका घनाची बाजू 5 सेमी असेल तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती? घनाची एक बाजू, बघा आता घनाची एक बाजू 5 सेमी असेल तर आपल्याला विचारलं त्याचं एकूण पृष्ठफळ किती? एकूण पृष्ठफळ किती? बघा आता त्याचं सूत्र माहिती पाहिजे तुम्हाला. हे घनाचं घनफळाचं सूत्र म्हणजे बाजूचा घन, हे सूत्र माहिती असेल तरच ते काढता येईल. तर त्याचप्रमाणे ह्याचं देखील हे सूत्र पाहिजे. घनाचे पृष्ठफळ, घनाचा एकूण पृष्ठफळ. तर घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? बघा, काय आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग. घनाचं पृष्ठफळ काय आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग. हे सूत्रे माहिती पाहिजेत, पाठ करून ठेवायची सूत्रे, महत्वाची सूत्रे. त्याच्यावर कोणत्याही परीक्षेला प्रश्न असतो. समजतंय का तुम्हाला? त्याच्यावर या सूत्रांच्या आधारावर प्रश्न परीक्षेमध्ये असतात. तर आपल्याला काय दिलं? एका घनाची बाजू 5 सेमी आहे बरोबर. पृष्ठफळ काढायचंय, बाजू 5 आहे. बघा 6 गुणिले 5चा वर्ग माहितीये का तुम्हाला? 5चा वर्ग माहितीये काय असतो? 5चा वर्ग असतो 25. मग आता 6 गुणिले 25 बरोबर 150. का गुणाकार पण करून दाखवू आता? कराल ना? 25 गुणिले 6 येईल ना करायला? बघा आता समजलं का हे कसं आलं उत्तर? समजतंय का उत्तर कसं आलं ते? ज्याला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि चला पुढे. दिसतंय बघा, घनाकृती पेटीची लांबी, घनाकृती पेटीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 10, 8 आणि 6 आहे. तर पेटीचे घनफळ किती? काय विचारलंय? पेटीचे घनफळ किती? तर त्याचं घनफळ काढायचं सूत्र काय आहे? बघा, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे बघा, घनाकृती पेटीचे घनफळ, घनफळ काढायचं सूत्र काय? लांबी इथं गुणिले असतं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर आता आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे ना? बघा 10 ही लांबी आहे, 10 रुंदी आहे 8 आणि उंची आहे 6. आठ 48 गुणिले 10 480. गुणाकार इकडून करत चला. 10 ला गुणणं सोपं आहे. 6 8 48 आणि त्याच्यावर 1 0 लावायचं फक्त. गुणाकार फास्ट.
करायची ट्रिक आहे काही काही. ह्यांचा करत बसू नका. 10 8 80 आणि 80 80 गुणिले 6. ह्याच्यापेक्षा 6 8 48 गुणिले 10 480. असं करायचं. जिथे 100 1000 किंवा 10 अशा संख्या असतील आधी दुसऱ्या संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि मग त्याला फक्त वर 1 0 लावायचा. एवढंच काम आहे त्याचं. बघा आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न समजला? पुढचा प्रश्न बघा. एका घनाकृती बॉक्सचे पृष्ठफळ 294 आहे. किती आहे? 294 आहे. तर त्याची बाजू किती? काय? तर त्याची बाजू किती? तर घनाचे पृष्ठफळ काय आहे? हे बघा आताच आपण लिहिलं होतं. एकूण घनाचे पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग आणि घनाचे पृष्ठफळ. तर आपल्याला घनाचे पृष्ठफळ दिलंय 294 बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. तर आता आपल्याला बाजूचा वर्ग दिलाय का? आपल्याला तो काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं? याच्यामध्ये बाजूचा वर्ग काढायचा आहे. बघा तर हे 6 गुणिले मध्ये 6 आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे येताना काय होतात? भागिले होतात. काय होतात? भागिले होतात. हे तुम्हाला नियम माहितीये का? बरोबर चिन्हाच्या पलीकडे उडी मारताना गुणाकाराचं भागाकार होतं, वजाबाकीचं अधिक होतं, अधिकचं वजा होतं, जे म्हणजे आहे त्याच्या उलट होतं. आता इथं 6 गुणिले बाजूचा वर्ग आहे म्हणजे गुणाकारामध्ये आहे. तर त्याचा उलट काय होणार? भागाकार. म्हणजे हे बघा 294 भागिले 6 बरोबर बाजूचा वर्ग. समजतंय का? 294 भागिले 6 बरोबर बाजूचा वर्ग. आता ह्याचा बघा 294 6 6 चौक 24 6 9 54. काय आलं उत्तर? उत्तर काय आलं? 49. बघा 49 बरोबर बाजूचा वर्ग. तर आपली बाजू किती येईल? आता ह्याचं पण वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ काढायचं म्हणजे बाजू लिहायची आणि ह्याचं पण वर्गमूळ म्हणजे अशी किती वेळा दोनदा लिहिल्यावर 49 येईल 7. काय आहे? 7. बाजू म्हणजे काय? 7 येईल. समजलं का? उत्तर कशी काढायची? उत्तरे कशी काढायची समजलं का? चला आता पुढचा प्रश्न. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे? जर 2 घनांना जोडून एक घनाकृती तयार केली तर त्यांच्या पृष्ठफळांमध्ये काय बदल होईल? पृष्ठफळांमध्ये काय बदल होईल? प्रश्न काय समजतोय का? जर 2 घनांना जोडून एक घनाकृती तयार केली तर त्यांच्या पृष्ठफळांमध्ये काय बदल होईल? बघा पृष्ठफळ कमी होईल. आता हे ऑप्शन असू शकेल का? आता हे ऑप्शन असू शकेल का? ह्याची शक्यताच नाही. 2 घनांना जोडल्यावर कमी होईल का? नाही होणार. म्हणजे हे तर ऑप्शन नाहीच. पृष्ठफळ तेवढेच राहील, तेवढे पण राहणार नाही. थोडं का होईना पण वाढणारच ना. थोडं का होईना पण वाढणार हे तर खरं आहे. मग 2 घनांना जोडून केल्यावर वाढणार
हे तर खरं आहे, तेवढेच कसं राहील? हे पण नाही. पृष्ठफळ दुप्पट होईल, तर पृष्ठफळ दुप्पट होत नसतं. पृष्ठफळ काय दुप्पट होत नाही, त्याच्यामध्ये वाढ होते. काय होतं? आपला ऑप्शन नंबर 1 पृष्ठफळ वाढेल, त्याच्यात ते दुप्पट होत नाही. समजलं का? पुढे बघा आता. आपण घड्याळावरचे प्रश्न बघायचे आता. बघा, जर घड्याळात 3:30 वाजले असेल तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तर यांच्यामध्ये 105 अंशाचा कोन असेल. किती? 105 अंशाचा. बघा आता, जर घड्याळ 5 मिनिटे प्रति तास मागे असेल, एका तासाला किती? 5 मिनिटे प्रति तास, म्हणजे एका तासात किती मागे जात आहे? 5 मिनिटे. एका तासात किती जाते? 5 मिनिटे मागे जात आहे ते. ठीक आहे, एका तासात 5 मिनिटे मागे जाते, तर 24 तासात किती मागे जाईल? काय वेदांनी प्रश्न विचारलाय? तर 24 तासात किती मागे जाईल? 24 तासात किती मागे जाईल? 120 मिनिटे. 1 तास किती मिनिटे? 120 मिनिटे मागे जाईल. 120 मिनिटे म्हणजे 2 तास. किती तास? 2 तास. एका तासाला ते मागे जाते. कळतंय का तुम्हाला? एका तासाला किती मागे जाते? 5 मिनिटं मागे जाते. 5. तर 24 तासात किती जाईल हे आपल्याला विचारलंय, म्हणून 24 गुणिले 5. बघा आता, जर घड्याळ 5:20 वाजता दर्शवत असेल तर आरशात त्याचे प्रतिबिंब किती वाजल्याचे दर्शवत असेल? बघा आता, आरशात किती वाजतायत? घड्याळात किती वाजतायत? ओरिजिनल 5:20 वाजतायत. तर आरशात त्याचे प्रतिबिंब किती वाजल्याचे दिसेल? ह्याची उत्तर कशी काढायची? बघा आता, 12 - 0 तर करता येत नाही, म्हणून 18, 11, 59. 11, 59 घ्यायचं आणि त्याच्यामधून 5:20 वजा करायचे. किती? 5:20 आपल्याला टायमिंग दिले ना, ते वजा करायचे. कळालंय का तुम्हाला? एक मिनिट दाखवते मी तुम्हाला प्रश्न सोडून. बघा आता, पुढचा प्रश्न बघूया तोपर्यंत. एका दिवसात तास काटा आणि मिनिट काटा किती वेळा एकमेकांना ओलांडतायत? तर बघा, हा तास काटा आणि हा तास काटा, मिनिट काटा आणि
हा तास काटा आणि हा मिनिट काटा, तर एकामेकांना ते किती वेळा ओलांडतायत हा प्रश्न विचारलाय. तर 12 वाजल्यापासून सुरुवात, 12 वाजल्यापासून सुरुवात केल्यावर एका दिवसात ते किती वेळा, 12 तासात 12 तासात किती वेळा ओलांडतात, 11 वेळा. म्हणजे 24 तासात 22 वेळा. किती वेळा, 22 वेळा ओलांडतायत ते. समजलं का? बघा आता, जर घड्याळ 2:15 वाजताचं दर्शवत असेल तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? काय आहे? किती अंशाचा कोन आहे? तर त्याचं हे सूत्र आहे बघा, 3h म्हणजे आवर्स गुणिले 11/2 मिनिटे. आपल्याकडे आवर्स म्हणजे तास, 30 गुणिले तास किती, 2 गुणिले 11/2 गुणिले काय, वजा इथं 11/2 मिनिटे किती, 15. 30 दुने 60, 11/2 गुणिले 15. अकराशे 2 गुणिले 15, तर इथं 2 ने याला भागलं तर बघा आता, हे 11चा आणि 7.5चा परत गुणाकार करायचा. 11×5 = 55, हातच्या आले 5, 11×7 = 77 आणि 5 82. आलं 82. 82.5 वजा 60. 5 2 इथं 0, किती आलं, 22.5. किती आलं? आपलं उत्तर काय असेल, 22.5 अंश. आपलं उत्तर काय असेल, 22.5 अंश. तर हे घड्याळात हे वाजलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कितीचा कोन होईल असा जर प्रश्न आला तर त्याचं हे सूत्र आहे. त्याचं काय हे सूत्र आहे, अवर्स म्हणजे तास लिहिते, थांबा, आणि इथे वजा. समजलं का तुम्हाला काय केलं ते मी? ह्या सूत्रामध्ये तास म्हणजे हे तास, तास म्हणजे आपल्याला दिलेला हा तास, आणि मिनिटे म्हणजे ही जी मिनिटे दिलेली आहेत ना ती आपली मिनिटे आहेत. तर यांचा तास 2 आहेत म्हणजे 30 दुने 60, इथं वजा 11/2 गुणिले 15, 2 ने 15 ला भागलं 7.5 आलं. 11 आणि 7.5 चा गुणाकार येतो 82.5. तर 82.5 मधून 60 ला वजा केलं 22.5 हे आपलं उत्तर आलं. तर बघा आता हे होमवर्क साठी प्रश्न आहेत.
होमवर्क साठी प्रश्न आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बघा बघा हा एक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ह्याचा. ह्याचं उत्तर बघा आता. 11.60 वजा 5.20. ही मिस्टेक झाली होती माझ्याकडून. इथं मी 59 घेतलं होतं. 59 नाही तर 60 घ्यायचं तिथं. आता बघा वजा 4 आणि 11तून 5 गेले 6. 6.40. तर ह्याचं उत्तर येतंय 6.40. आरशातील प्रतिमा किती वाजले काढायचे असेल तर 11 आणि 60 म्हणजे इकडचा 12 म्हणजे काय, 12:00 आपण घेतो ना, असं घेतो ना, 12 वाजले. मग आपल्याला 12तून ते वजा करायचे. 12तून वजा पण असे होतील का, असं घेण्यापेक्षा इथे 1 तास वजा करायचा, 11 घ्यायचं आणि 1 तास तिकडे द्यायचं, म्हणजे 60 मिनिटं इकडे द्यायची. समजलं का तुम्हाला? 11.60 याच्यातून वजा करायचं, आपलं उत्तर निघून जाईल. बघा आता हे होमवर्क साठी प्रश्न आहेत, सोडवायचे आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर आज आपण काय काय बघितलं बघा. आज आपण काय काय बघितलं. घन बघा, घनाचे गुणधर्म, 6 पृष्ठभाग, 12 कडा, 8 शिरोबिंदू, सर्व बाजू समान आणि घड्याळ. बघा हे प्रश्न, ह्याच्यासाठी घन पण पाठ पाहिजेत, सूत्र पाठ पाहिजेत. घनाचे घनफळ हे बघा सूत्र आहे. घनाचे घनफळ बाजूचा घन आणि घनाचे पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग, हे त्याचं सूत्र आहे. घनाकृती पेटीचे घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, घनाचे पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग. आणि हे घड्याळावरचे प्रश्न हे लक्षात ठेवा. घड्याळामध्ये 11.60 आरशातील प्रतिमा काढायचा असेल तर 11.60 मधून ते वजा करायचं, दिलेलं टायमिंग. हे होमवर्क साठी ह्याच्यावर प्रॅक्टिस करायची. बघा प्रश्न, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तर आपला आज घड्याळ आणि घन हे 2 टॉपिक संपलेले आहेत. ओके, धन्यवाद, थँक्यू.